बघा आपण बोललो होतो की आपण या वेळेला पास्ट, प्रेझेंट, पास्ट आणि पास्ट पार्टिसिपल असे 3 रूप न लिहिता आज आपण 3 वेगळे रूप लिहूया. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स. कोणत्याही वर्बचे 3 रूप लिहायचे. तर आपलं आता वर्ब आलं होतं ट्रॅव्हल. ट्रॅव्हल म्हणजे काय सांगितलं? प्रवास करणे. बघा आता मी त्याचं रूप ट्रॅव्हल. ट्रॅव्हल हे रूप कोणतं आहे? पास्ट आहे, प्रेझेंट आहे, फ्युचर आहे. कोणतं आहे? ट्रॅव्हल. प्रेझेंट ट्रॅव्हल. ठीक आहे, ट्रॅव्हल. आणि याच प्रेझेंट टेन्सचं दुसरं पण एक रूप असतं ट्रॅव्हल किंवा ट्रॅव्हल्स. असे 2 रूप प्रेझेंट टेन्सचे असतात. जसं आपण म्हणतो की आय, वी, दे असं जर असेल, हे 3 जर क्रियापद किंवा कर्ते असतील तर आपण ट्रॅव्हल वापरतो. आणि ही, शी, इट असेल तर आपण ट्रॅव्हल्स वापरतो. मी इथे लिहू का म्हणजे तुम्हाला जास्त छान समजेल अजून. बघा आपण याच्यात 2 प्रकार करूया. फळ्यावरच दिसतंय का? बघा आय किंवा वी किंवा यू असं जर असेल तर. आणि दुसरं आहे किंवा इथे आपण लिहिणार आहे ही, शी, इट असे 2 प्रकार असतात. तर त्याच्यात जेव्हा आय वी यू असेल तर आपण इकडे लिहितो ट्रॅव्हल. प्रेझेंट टेन्स मध्ये लिहितो ट्रॅव्हल. आणि ही, शी, इट असेल तर आपण लिहितो ट्रॅव्हल्स. समजलं? जर त्याचा फ्युचर टेन्स असेल, तर आपण लिहितो ट्रॅव्हल्स. विल ट्रॅव्हल. काय लिहितो आपण? विल ट्रॅव्हल. विल ट्रॅव्हल. ठीक आहे. आणि जर पास्ट टेन्स काय येणार ट्रॅव्हलचा? पास्ट टेन्स येणार आहे ट्रॅव्हल. दिसतंय सगळ्यांना? हो. हे एवढं समजलं? हे समजलं? हो. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. Very. So, what we were reading? Two friends were traveling together through a wood. What is mean by wood? Wood. जंगल किंवा अरण्य. जंगल किंवा अरण्य. तर त्या अरण्यातनं the two friends were traveling through a wood. So what happened next? Read it. When suddenly they came across a bear. कोण आलं? Bear. What is mean by bear? Aswal. And suddenly. What is mean by suddenly? Suddenly. Do you know? अचानक. Suddenly. एकाएक. अचानक. Suddenly म्हणजे अचानक. They came across a bear. अचानक एक अस्वल आले. आता याच्यात अजून एक वर्ब आलंय. कोणतं आलंय?
Came. Came. Which is this tense? Which is this tense? Past tense. Past tense. Very good. So past tense is came. Tell me present tense. Come. Come. C-O-M-E. C-O-M-E. Very good. Shabas. And what is this other? दुसरं रूप कोणतं आहे त्याचं? Comes. Comes. Very good. Spelling. What is the spelling? M-E-S. And what will be the future tense? Will Will come. Will come. Very good, Shabas. So what is next? Listen. The bears saw the travelers and rushed out upon them. Rushed out. Rushed out. Do you know rushed out? Do you know? Rush out means halla kela. Rush out means what? Halla kela. कोणी केला? कोणी केला? Yes. Fear rush out upon them. Upon them. Them म्हणजे कोण? Them म्हणजे कोण? Fingers. Two friends. Very good. Two friends. Bear saw the travelers and rushed out upon them. Rush. Rushed. Which is this tense? Rushed. Past tense. Past tense. Very good. Rushed. So what will be the present tense? Close. Rush. पुढे rushes. पुढे आपल्याला त्याचा ही शी असताना प्रेझेंट टेन्स काय येणार? आपण जसं म्हणतो ही शी इट, इथे असेल तर रशचं येतं रशेस. ठीक आहे. आणि फ्युचर टेन्स काय येणार? Close. Very good. So what is mean by rush? Rush. What is mean by rush? हल्ला करणे. हल्ला करणे. So the bear saw the travelers and rushed out upon them. Next. One of the travelers was good at climbing trees. One of the traveler was good at climbing trees. Climbing? What is mean by चढणे? कशावर तरी चढणे, झाडावर चढणे. Climbing. So what is the past tense? Climb. हा ईडी लावणार. प्रेझेंट टेन्स येणार Climb. Climb. क्लाइंब. आणि आता आपल्याला त्याचं जसं ही शी इट असताना वेगळं रूप येतं, तसं ही शी इट असताना आपण इथे एस लावतो, तसं इथे येणार आहे क्लाइम्स. आणि इकडे काय येणार फ्युचर टेन्स मध्ये? Climb. will climb. ठीक है. So out of that one of the traveler means one of the friend was good, म्हणजे त्याला छान चढता येत होतं एका मित्राला, मग तो पटपट पटपट झाडावर चढून गेला. एक मित्र पटपट पटपट झाडावर चढून गेला आणि पुढे काय दिलंय बघा, without waiting for his prey he caught hold of the branch of a nearby tree
and hide himself among the leaves. काय केलं त्याने? आपल्या मित्राची विदाउट वेटिंग, मित्राची वाट पाहिली नाही, त्या मित्राचा विचार केला नाही आणि पटपट पटपट एका झाडाची फांदी पकडून तो पटपट पटपट झाडावर चढून गेला आणि जे पानं होते त्या पानांच्या मागे स्वतःला लपवून बसला. स्वतःला लपवलं त्याने. आता बघा याच्यात शब्द काय काय आले? विदाउट वेटिंग. वेटिंग म्हणजे काय? वेटिंग, वेटिंग, WAIT. थांबणे. वाट पाहणे. केलं नाही त्याने. तो आपल्या मित्रासाठी थांबला नाही, त्याने विचार केला नाही. स्वतःचा स्वतः आपल्याला माहितीये मला झाडावर चढतं, पटपट 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 तो झाडावर चढून गेला आणि तो एक मित्र खालीच थांबला. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट. कॉट म्हणजे काय? कॉट पकडणे. 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 कॉट म्हणजे पकडणे. ही कॉट होल्ड ऑफ द ब्रांच. काय पकडलं? काय पकडलं? ब्रांच म्हणजे काय? ब्रांच म्हणजे काय? फांदी पकडली ऑफ अ नियर बाय ट्री. नियर बाय, नियर बाय म्हणजे जवळची. नियर बाय ट्री, जवळच्या एका झाडाची त्याने फांदी पकडली अँड हाईड हिमसेल्फ. हाईड, हाईड हा लपवून बसणे, लपवून घेणे स्वतःला. हा लपवून बसला अमंग द लीव्स, पानांच्या मध्ये, सगळ्या पानांच्या मध्ये स्वतःला लपवून घेतलं. पुढे बघा. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. दुसऱ्या मित्राला समजलंच नाही. द अदर डिड नॉट नो. नो, नो, नो म्हणजे काय? माहिती असणे किंवा नसणे. डिड नॉट म्हणजे माहित नव्हतं. आता नो, नो कुठे येणार? कोणता टेन्स आहे नो? आपण नोला इकडे लिहिणार आणि त्याचा दुसरा रूप काय येणार? काय येणार? आणि इकडे पास्ट टेन्स काय त्याचा? प्रसाद, प्रसाद क म्हणायचाच नाही. म्हणायचं नाही, डायरेक्ट नो, न्यू असं म्हणायचं. क खाऊन टाकायचा असं बोलतात. हो मला माहिती. हा नाही, मी प्रसाद वाघला सांगते, प्रसाद भोसलेला नाही सांगत. पुढे बघा. ही द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू म्हणजे जो दुसरा मित्र होता त्याला समजतच नव्हतं काय करायचं. आता आपला मित्र तर पटपट पटपट झाडावर चढून गेला, आपण काय करणार? मग पुढे बघा काय झालं. ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ डेड एनिमल्स. ही हॅड हर्ड. हर्ड म्हणजे काय? हर्ड माहितीये? हियर, हियर, हियर. हियर म्हणजे काय? ऐकणे, ऐकणे. आणि हर्ड म्हणजे ऐकलं, पास्ट टेन्स. ही हॅड हर्ड त्याने ऐकलं होतं, त्याने ऐकलं होतं. ही हॅड हर्ड व्हॉट? द बियर्स डू नॉट बॉदर म्हणजे जे अस्वल असतात ते अस्वल लक्ष देत नाही. अस्वल लक्ष देत नाही. कुठे? कुठे? विथ डेड एनिमल्स. डेड म्हणजे काय माहितीये? डेड, डेड म्हणजे काय माहितीये? मेलेले, जे मृत्यू पावलेले असतात, जे मेलेले प्राणी असतात, अस्वल त्यांच्याकडे लक्ष देत नाही, सोडून देतात आणि निघून जातात. अस्वल असं करतं, जे मृत्यू पावलेले किंवा मेलेले असतात त्यांच्याकडे
लक्ष देत नाही. डू नॉट बॉदर. हा, डू नॉट बॉदर, त्यांच्याकडे लक्ष गेलाय, जाऊ दे, निघून जातात. म्हणून मग त्याने काय केलं? सो ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस इन द डस्ट. म्हणून त्याने काय केलं? सो ही थ्रू हिमसेल्फ, त्याने स्वतःला खाली टाकून दिलं, स्वतःचं शरीर खाली टाकून दिलं. ही थ्रू हिमसेल्फ फ्लॅट डाऊन, असं जमिनीवर झोपून घेतलं त्याने, जमिनीवर झोपून घेतलं. फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस, फेस म्हणजे त्याचा चेहरा, विथ हिज फेस इन द डस्ट. डस्ट म्हणजे काय? डस्ट, डस्ट, डस्ट. ऐकून नाही आलं मला. डस्ट म्हणजे काय? धूळ. धूळ, खूप सारी धूळ. खूप साऱ्या डस्ट मध्ये त्याने त्याचं तोंड असं टाकलं आणि झोपून घेतलं. का बरं? का बरं असं जमिनीवर झोपून घेतलं त्याने? अस्वलाने लक्ष द्यायला नको म्हणून त्याने असं खोटं खोटं दाखवलं, मी मेलोय. त्याने दाखवलं मी मेलोय, असं सपाट जमिनीवर त्याने स्वतःला झोपून घेतलं आणि तोंड सगळं धुळीत घालून दिलं. मग पुढे बघा काय झालं. पुढे बघा. द बियर कमिंग अप टू हिम but put his muzzle close to his ear and sniffed. The bear coming up to him. अस्वल त्याच्या जवळ 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 आले. अस्वल त्याच्या जवळ जवळ आले and put its muzzle म्हणजे तोंड, मुस्कट म्हणतात त्याला, तोंड, बियरचं तोंड. त्याने कुठे गेलं? क्लोज टू हिज इयर, त्याच्या कानाच्या जवळ त्याने तोंड नेलं. बियरने त्या दुसऱ्या मित्राच्या कानाजवळ तोंड नेलं. अँड स्निफ्ड म्हणजे असं त्याने वास घेऊन पाहिला, हुंगून पाहिलं, काय हे असं करून पाहिलं त्याने. स्निफ्ड असं केलं. आणि पुढे बघा काय झालं. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड and did not even breathe. तो जो दुसरा मित्र होता, तो दुसरा मित्र जमिनीवर एकदम क्वाइटली म्हणजे काय? क्वाइटली म्हणजे काय? शांतपणे. शांतपणे, क्वाइटली, एकदम शांतपणे तो त्या ग्राउंडवर, त्या जमिनीवर पडून राहिला होता, एकदम शांत, अजिबात हालचाल केली नाही, बिलकुल हलला नाही, एकदम शांतपणे पडून राहिला. अँड डिड नॉट इवन ब्रीद. ब्रीद म्हणजे काय? ब्रीद माहितीये? श्वासोश्वास पण केला नाही. असं करून तो झोपून राहिला, त्याने अजिबात हालचाल केली नाही. मग पुढे बघा काय झालं. At last with a growl it shook its head and slouched off. त्याने काय केलं? ग्रोल म्हणजे आवाज काढतात बघा, ते गुरगुरणे आवाज काढते. मग त्या अस्वलाने त्याच्या जवळ केला आणि आवाज केलाय आणि शुक इट्स हेड, त्याने असं गुरगुर केलं, वास घेतला, हुंगलं त्याला आणि असं मान हलवली. कोणी मान हलवली? अस्वलाने, बरोबर. अँड स्लाउच ऑफ असं केलं होतं ना.
आणि मग नंतर मेलाय जाऊ दे असं करून मान हलवली, खांदे खाली गेले आणि निघून गेले. आता बघा स्लाउच्ड ऑफ. स्लाउच, स्लाउच म्हणजे खांदे खाली करून निघून जाणे. आपण हे सगळं पुढे लिहूया, आधी गोष्ट पूर्ण करूया. ठीक आहे, गोष्ट पूर्ण करून घेऊया. पुढे बघा. Then the fellow in the tree came down to his comrade. मग तो झाडावर गेलेला जो मित्र होता ना, द फेलो, फेलो म्हणजे ती वरची व्यक्ती. द फेलो इन द ट्री came down to his comrade. कॉम्रेड म्हणजे काय माहितीये? हे बघ इथे लिहिलंय. फ्रेंड, कंपॅनियन. फ्रेंड, कंपॅनियन म्हणजे पण कॉम्रेड म्हणजे पण मित्र. तो त्याच्या वरती जो मित्र गेला होता ना झाडावर, तो खाली आला त्याच्या मित्राजवळ आणि अँड लाफिंग अँड सेड, हसायला लागला. खाली आला आणि हसायला लागला. अँड म्हणाला, अँड सेड म्हणाला, व्हॉट वॉज इट दॅट मास्टर ब्रुन whispered to you? तो अस्वल, बियर, तो तुझ्या कानाजवळ आला आणि काय म्हणाला? काय केलं त्याने असं विचार. पुढे बघा. He told me, said the other. त्याने सांगितलं, ते जे अस्वल आहे ना, ते अस्वल माझ्या कानाजवळ आलं आणि काय म्हणालं? नेव्हर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ऍट अ पिंच. म्हणजे अस्वल कानात बोललं का? कानात काही बोललं का? काहीच. तो मित्र जो खाली झोपलेला मित्र होता त्याने पण खोटं सांगितलं की अस्वल आलं, त्याने माझ्या कानात सांगितलं की नेव्हर ट्रस्ट, विश्वास ठेवू नको. कोणावर? हू डेझर्ट्स यू ऍट अ पिंच म्हणजे जो तुझा कठीण अवघड काळ होता, अस्वल आलं, अशा कठीण काळात तुला एकट्याला सोडून दिलं आणि स्वतः चालला वरती निघून गेला. अशा मित्रावर विश्वास ठेवू नको असं अस्वलाने सांगितलं, असं तो म्हणाला. असं बरोबर आहे का? असं आपला मित्र आहे, तू बघ तुझं, मी चाललो झाडावर, हे बरोबर आहे का? एकमेकांना मदत करायला पाहिजे ना. मग अस्वलाने मला सांगितलं असं त्या दुसऱ्या मित्राला त्याने सांगितलं. अस्वल म्हणाला, या मित्रावर विश्वास ठेवू नको, तुला एकट्याला सोडून गेला ना, मग त्याच्यावर विश्वास ठेवू. अशी ही छोटीशी गोष्ट आहे. ठीक आहे, आता आपण हे पूर्ण करून घेऊया का? हे जे शब्द आहेत ते पूर्ण करून घेऊया आपण. बघा, या धड्यामध्ये आलेले हे सगळे जे वर्ब्स आहेत त्याची आपण रूप परत एकदा बघूया. हे बघा, आपण काय पाहिलं होतं? क्लाइंट्स विल क्लाइंब. क्लाइंब म्हणजे काय पाहिलं होतं? न्यू म्हणजे काय? माहिती. knows will know. ठीक आहे, नेक्स्ट इज हियर म्हणजे काय? त्याचा पास्ट टेन्स आहे heard आणि त्याचा प्रेझेंट फ्युचर टेन्स येणार will hear. ठीक आहे, पुढे बघा हे स्निफ म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला? हा, बरोबर. स्निफ म्हणजे त्याच्या जवळ जाऊन त्याने असं वास घेतला किंवा गुरगुरला, त्याच्या जवळ जाऊन तो गुरगुरला. स्निफ्ड
and will sniff. ठीक आहे. पुढचं आहे स्लाउच. स्लाउच म्हणजे काय? काय सांगितलं होतं? खांदे असे करून होते ना तो असं करत होता, बघत होता कसा आहे तो माणूस. त्याने पाहिलं तो मेलाय, मग त्याने सगळं सोडून दिलं, असं मान हलवत खांदे खाली करून निघून गेला. ते स्लाउच. मग स्लाउच त्याला इथे CH म्हणून लागणार ES. स्लाउचेस, स्लाउच, विल स्लाउच. आणि इकडे आहे टेल. टेल म्हणजे काय? बोलणारे. सांगणे, सांगणे. टेल, टेल्स, टोल्ड, विल टेल. समजलं हे? एवढं समजलं? हो. हो.